पायाला मिठी मारतात आणि डस आणि रडता रडता निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांना म्हणतात, पाळीला कुशीला लावीला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्तीनाथ. आई वडील गेल्याच्या नंतर आमचा सांभाळ तोच केला ज्ञानोबाराया. त्याचप्रमाणे माझी चिमुकली मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ, नामदेवराय यांची अवस्था खूप विचित्र झाली होती. ती 7 वर्षाची छोटीशी मुक्ताबाई ज्ञानोबारायांच्या पायाला घट्ट मिठी मारत आहे. आणि ज्या वेळेला त्या छोट्याशा मुक्ताबाईने ज्ञानोबारायांच्या पायाला मिठी मारली आणि त्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर माझी मुक्ताबाई डस रडत आहे आणि रडता रडता म्हणते, ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, कार्य आम्हाला सोडून चाललं. मी का तुला काही त्रास देते का रे? सोपान दादा तुला काही त्रास देतो का? निवृत्ती दादा तुला त्रास देतो? असं मला सोडून जाऊ नको दादा. तुला खरंच सांगू का, ज्या वेळेला आम्ही आळंदीमध्ये जायचो त्यावेळेला लोक आम्हाला नको नको ती बोलत होती. आणि लोक बोलत असताना कोणी शेण मारून फेकायचं, त्यावेळेला आम्ही घरी परत यायचो. आल्याच्या नंतर आम्ही रडत रडत घरी यायचो. त्यावेळेला आमच्या अश्रू फुसफुसायचा आणि तू आज जर आम्हाला सोडून चालला तर आमचे अश्रू कोण पुसणार? अरे दादा, तुला खरं सांगू का, ज्या वेळेला आई वडील आपल्याला सोडून गेले ना त्यावेळेला इतकं दुःख झालं नाही, इतकं दुःख आता होते. माय बाप त्यागी जेव्हा ऐसे दुःख झाले नाही. त्याचप्रमाणे वाऱ्याची झुळत यावी, बांधलेली पिंडी दाही दिशेला रळून जावी अशी अवस्था त्यांची झाली होती. माझी मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्ती दादा, नामदेवराय खूप रडू लागले. आणि ते रडत असताना देव त्यांना समजवण्याकरिता आले. आहो, रडू नका, शोक करू नका अशी म्हणणारे देवही सुद्धा तिथे डसडस रडू लागले महाराज. आणि ज्या वेळेला देव रडत होते, देव रडत असताना रुक्मिणी माता धावत धावत आल्या. धावत धावत आल्याच्या नंतर, अहो देवा, का रडताय तुम्ही? त्यावेळेला देवाने सांगितलं की माझे ज्ञानोबाराय समाधीस्थ होणार आहे. पुन्हा रुक्मिणी माता देवाला म्हणू लागल्या, कोण आहे हा ज्ञानोबाराय? काय केलं ह्या ज्ञानोबारायने? असं वाक्य ऐकताच देवाने ज्ञानोबारायांचे एका क्षणात महत्व सांगितलं. एका क्षणात महत्व सांगितल्याच्या नंतर कोण आहे हा ज्ञानोबाराया? काय केलं ह्या ज्ञानोबारायने? अशी म्हणणारी रुक्मिणी माता सुद्धा तिथे ढसढस रडू लागली. आणि रडत असताना देवाला रुक्मिणी माता म्हणू लागली, अहो देवा, मला सांगा, ज्ञानोबाराय तुमच्या दर्शनाकरता येणार नाही म्हणून तुम्ही रडताय ना? ज्ञानोबाराय आता तुमच्या भेटी करता येणार नाही म्हणून तुम्ही रडताय ना? ज्ञानोबाराय आता तुम्हाला कधी दिसणार नाही म्हणून तुम्ही रडताय ना? पण मी जे रडते ना ते वेगळ्या कारणाने रडते. कोणतं रुक्मिणी तुझं ते कारण? त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणतात, अहो, जगाला कलंक लावणारी मुलं जन्माला येतात, जगाला बदनाम करणारी मुलं जन्माला येतात, पण ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ देणारा, ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ जगाला देणारा हिरा ज्या आईने आपल्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस वागवला असेल, ती आई किती धन्य असेल. म्हणे धन्य धन्य जयाची खुशी ज्ञानदेव जन्मी. अशा प्रकारे माझ्या